नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पीएफ मनी विथड्रॉ पीएफ खात्यामधून तुम्ही कोणकोणत्या कामासाठी पैसे काढू शकता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पीएफ खात्यातून तुम्ही कोणकोणत्या कामासाठी पैसे काढू शकता ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पीएफ मनी विथड्रॉल पीएफ खात्यातून तुम्ही कोणकोणत्या कामासाठी पैसे काढू शकता जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती। बघा, ईपीएफ विथड्रॉल रूल्स 2024 भारतात नोकरी करणाऱ्या सर्व नोकरदार वर्गाचे पीएफ खाते असते। कर्मचारी भविष्य निधी ज्याला आपण ईपीएफओ म्हणतो, या ईपीएफओ द्वारे चालवली जाणारी ही एक सेवा एक प्रकारे भविष्यासाठी बचत योजना आहे। दर महिन्याला पगारातील 12% रक्कम या खात्यात जमा होते, ज्यावर सरकारकडून व्याजही दिले जाते। पीएफ खाते फक्त तुमच्या भविष्यासाठी एक बचत योजना म्हणूनच वापरले जात नाही, तर तुम्हाला गरज भासल्यास तुम्ही त्यातून कधीही पैसे काढू शकता। पण त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी पाळाव्या लागतात। यात काही महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढू शकता। चला तर मग तुम्ही तुमच्या या पीएफ खात्यातून कोणकोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, पहिला आहे वैद्यकीय उपचार। आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। पीएफ खातेधारकाला उपचारासाठी आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज असल्यास ते आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात। यासाठी फॉर्म 31 आणि त्यासोबतच सी सर्टिफिकेट जमा करावे लागेल, ज्यावर डॉक्टर आणि खातेदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत। बघा, उपचारासाठी एका वेळी 1 लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे काढू शकता। बघा, हे झालं वैद्यकीय उपचारासाठी एका वेळी तुम्ही 1 लाख रुपयापर्यंत पैसे काढू शकता। त्यानंतर घर खरेदीच्या बाबतीत बघा कशा पद्धतीने तुम्ही किती रक्कम काढू शकता। अनेकदा लोकांना घर घेण्यासाठी पैशाची गरज असते, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता। यासाठी आवश्यक अट म्हणजे तुमचे पीएफ खाते हे 3 वर्ष जुने असावे। घर खरेदी करण्यासाठी तुम्ही एकूण रकमेच्या 90% रक्कम काढू शकता। तुम्ही या सुविधेचा लाभ हे एकदाच घेऊ शकता। हे बघा, हे महत्त्वाचं आहे। घर खरेदीच्या बाबतीत तुम्ही म्हणजे या एकूण रकमेच्या 90% जी रक्कम आहे ते काढू शकता आणि या सुविधेचा लाभ देखील तुम्ही एकदाच घेऊ शकता। त्यानंतर आहे घर नूतनीकरणच्या बाबतीत। घर खरेदी आणि जमीन खरेदी करण्याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या फ्लॅट किंवा घराचे नूतनीकरण करत असाल तर त्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकता। यासाठी तुमचे पीएफ खाते 5 वर्ष जुने असणे आवश्यक आहे। नूतनीकरणासाठी तुम्ही तुमच्या मासिक पगाराच्या 12 पट रक्कम काढू शकता। तुम्ही या सुविधेचा फक्त 2दाच लाभ घेऊ शकता। बघा, चौथा आहे होम लोन। जर तुम्ही होम लोन घेतले असेल आणि तुम्हाला EMI भरण्यासाठी पैशाची कमतरता भासत असेल तर तुम्ही पीएफ खात्यातून यासाठी पैसे काढू शकता। यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किमान 3 वर्ष योगदान देणे आवश्यक आहे। यासाठी तुम्ही एकूण 90% पीएफ फंड काढू शकता। बघा, पाचवा आहे लग्न। अनेकदा लोकांकडे लग्नासाठीही पुरेसे पैसे नसतात, अशा परिस्थितीत पीएफ खाते त्यांना मदत करू शकते। कोणताही कर्मचारी खात्यातून विवाहासाठी योगदानाच्या 50% पर्यंतची ही रक्कम व्याजासह काढू शकतो। यासाठी 7 वर्षाची सेवा आवश्यक आहे। स्वतःच्या लग्नाव्यतिरिक्त कर्मचारी भाऊ आणि बहिणीच्या लग्नासाठीही पैसे काढू शकतात। बघा, एकूणच लग्न तसेच होम लोन, घर नूतनीकरण, घर खरेदी, वैद्यकीय उपचार याच्यासाठी एकूणच ईपीएफ विथड्रॉल रूल्स जे 2024 आहे, म्हणजे पीएफ खात्यातून तुम्ही कोणकोणत्या कामासाठी पैसे काढू शकता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।